हाय मुलांनो, कशात तुम्ही सगळे? हो ना. मी अपेक्षा करतो सगळे मजेत असाल. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर स्टुडंट आहे. आणि तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील, हो ना, कारण आपण याआधी भरपूर सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आणि आपला जो आजचा सेशन आहे तो आहे रिलेशन्स अँड फंक्शन्स वरचा सेकंड सेशन. तर या टॉपिक वरती आपला आधी एक सेशन झाला आहे ज्यामध्ये आपण बेसिक बघितलं की आपण कार्टेशियन प्रोडक्ट आणि हे सगळ्या गोष्टी कशा घेतो. मग आपण जी एक्सरसाइज होती आपली, राईट, एक्सरसाइज 2.1 ती स्टार्ट केली होती. आणि त्यातले आपण काही काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. मला वाटतं जवळपास आपले 8 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले होते आणि मी बोललो होतो की बाकीचे 2 क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करूयात नेक्स्ट क्लासमध्ये, ठीक आहे, जे आहे आज. तर आज आपण जे बाकीचे 2 क्वेश्चन आपले उरलेत, क्वेश्चन नंबर 9 आणि 10, ते डिस्कस करणार आहोत. आणि मला जेवढं आठवतं मी बहुतेक तुम्हाला सांगितलं होतं की ते तुम्ही ॲज अ होमवर्क क्वेश्चन घेऊ शकतात, बरोबर, आणि मला आन्सर कळवाल कमेंट सेक्शन मध्ये. आणि त्याऐवजी मग आता आपण न वेळ वाया घालवता जो आपलं एक्सरसाइज आहे ती सुरू करू. आणि ते 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की आपण चॅप्टर पुढे मूव्ह करूयात, हो ना, थिअरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पासून सुद्धा. ओके, रिलेशन्स आणि हे सगळ्या गोष्टी बघूयात, ठीक आहे, चला. तर मुलांना क्वेश्चन नंबर 9. ओके, क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला? लेट ए अँड बी बी टू सेट सच दॅट एन ऑफ ए इज 3 अँड एन बी इज 2. If x, y, 2 आणि z, 1 are in A cross B, find A and B where x, y, z are distinct elements. तर हा सोपा प्रश्न आहे, राईट. 2 सेट्स आहेत माझ्याकडे, कुठकुठले? A आणि B. सेट ए मध्ये केवढे एलिमेंट्स आहेत माझ्याकडे? सेट ए मध्ये आहेत 3 एलिमेंट्स. सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत माझ्याकडे? 2. आणि मला काय सांगितलंय? मला कार्टेशियन प्रॉडक्ट दिलंय ए आणि बी चं, ज्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत. एक तर आहे फिक्स x, 1, एक आहे y, 2 आणि एक आहे माझं z, 1 आणि यांच्याऐवजी काही काही असतील, राईट. आता मला माहिती की जर माझं एन ए, जर माझ्या एका सेटमध्ये जर एन एलिमेंट्स आहेत आणि एकामध्ये एम एलिमेंट्स आहेत, तर दोघांचं कार्टेशियन प्रॉडक्ट मध्ये माझ्याकडे टोटल एन इंटू एम एलिमेंट्स असतील. आणि हे काय फॉर्मॅटमध्ये असतात? जर याच्यामध्ये माझ्याकडे पी बिलॉंगिंग टू सेट पी आहे आणि क्यू बिलॉंगिंग टू माझ्याकडे सेट क्यू आहे, तर जी ऑर्डर्ड पेअर असते माझी, ती आपल्याला माहिती आहे काय फॉर्मॅटमध्ये असते? ऑर्डर्ड पेअर असते आपली पी कॉमा क्यू फॉर्मॅटमध्ये, बरोबर. हे बेसिक्स माहित आहेत ना आपल्याला, हे विसरायचं आहे का? कधीच नाही, बरोबर. तर ए म्हणजे काय असतो आपल्याकडे? सेट ऑफ फर्स्ट एलिमेंट्स, बरोबर ना. set of first elements of the ordered pair elements of A cross B. आणि सेम वे मध्ये बी काय असणार आहे माझं? बी असेल माझं सेट ऑफ सेकंड एलिमेंट्स, हो ना. फर्स्ट म्हणजे काय झालं? पी झालं. सेकंड म्हणजे काय झालं? क्यू झालं, राईट. सेकंड एलिमेंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेअर एलिमेंट्स ऑफ ए क्रॉस बी. आता इथे आपल्याकडे फर्स्ट पेअर मध्ये काय काय टर्म्स होत आपल्याकडे? एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, ठीक आहे. आणि सेकंड एलिमेंट्स काय आहेत आपल्याकडे? 1 आणि 2. हे काय झालं? बी, बरोबर. तर हे किती आलं आपल्याकडे? एन ए किती आलं इथे माझ्याकडे? 3 आलं. आणि एन ऑफ बी किती आलं माझ्याकडे? इकडे 2 आले, राईट. 2 एलिमेंट्स आहे, 3 एलिमेंट्स आहे. हेच गिव्हन कंडिशन, राईट. आणि काय विचारलंय मला? हेच विचारलंय. सो आला आन्सर आपल्याकडे. फाइंड ए आणि बी. ए काय माझा? ए आहे माझा एक्स, वाय, झेड आणि बी काय माझा? 1, 2. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? चलो पुढे मूव्ह करूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 10. काय दिलंय क्वेश्चन नंबर 10? द कार्टेशियन प्रोडक्ट ए has 9 elements among which are found -1, 0 and 0, 1. Find the set A and the remaining elements of A Cartesian product with A. ठीक आहे. सो आपण ह्या टाईपचा क्वेश्चन केलेला आहे ऑलरेडी, राईट. तर आता काय करणार आहे आपण? फक्त याला रिवाइज करणार आहोत, हो ना. ह्या टाईपचा जो प्रॉब्लेम टाईप आहे आपल्याकडे स्पेसिफिक तो.
ठीक आहे. सो हे बघा, जर माझ्याकडे एलिमेंट आहे ए, जर माझ्याकडे एक सेट आहे, ठीक आहे. आता जर मी ए क्रॉस ए केलं तर काय येणार आहे, माझ्याकडे एक ऑर्डर्ड पेअर येईल माझ्याकडे, राईट, ज्याच्यात दोन्ही जे एलिमेंट्स आहेत ते कसल्याला बिलॉंग करतात, माझे ते सेट ए लाच बिलॉंग करणार आहेत, राईट. सो काय म्हणू शकतो मी, जर माझ्याकडे एन ऑफ ए हा पी आहे आणि जर एन ऑफ बी माझ्याकडे क्यू असला तर एन ऑफ ए कार्टेशियन प्रॉडक्ट बी माझं पी क्यू होईल, राईट. सेम मध्ये जर माझ्याकडे एन ऑफ ए आणि इंटू ए करायचे मला, तर काय होणार आहे, हे एन ए. आता मला काय दिलंय, मला गिवन दिलंय की माझं एन इंटू ए कार्टेशियन प्रॉडक्ट ए इज 9. तर म्हणजे काय सांगता येणार मला, एन ए इंटू एन ए इज 9. तर एन ऑफ ए, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती असेल, 3 असेल, राईट. 3 इंटू 3 इज 9, बरोबर. तर ए मध्ये मला काय माहिती, मला इकडनं काय कळलं, मला हे कळलं की देर आर 3 एलिमेंट्स इन ए, बरोबर. आता 3 एलिमेंट्स मला शोधायचे, कुठून शोधायचे, मला काय सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे ऑलरेडी -1, 0 आणि 0, 1 हे काय आहे, हे एलिमेंट्स, हे तुम्हाला हे जे ऑर्डर्ड पेअर आहेत हे तुम्हाला माहिती आहेत, नोन आहे, राईट. तर या डिस्टिंक्ट एलिमेंट्स कुठकुठले मी ते आयडेंटिफाय करेल, -1, 0, 1. आणि हे तिन्ही एलिमेंट्स कशाला बिलॉंग करतात, हे बिलॉंग करतात ए ला. का, कारण माझ्याकडे ए इंडिव्हिज्युअल सेट आहे, राईट, मी जो यूज केलेला आहे. ओके. सो काय लिहिणार आहे मी आता इकडे, म्हणजे हे बघा, ए कार्टेशियन प्रोडक्ट ए मध्ये माझे जे एलिमेंट्स असतात ते माझे ए कॉमा ए असतात, हो ना, जिकडे ए जो आहे तो माझा बिलॉंग कशाला करतोय, ए ला, राईट. तर मग -1, 0 आणि 1 हे कशाला बिलॉंग करतायत, ए ला, राईट. आणि एन ऑफ ए जे होतं माझं ते पण होतं 3. ओके. तर आता मला काय विचारलंय, मला विचारलंय की जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ए क्रॉस एचे ते तुम्हाला सांगायचे, तर ते सोपेच लिहायला आपल्याला, राईट. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ ए क्रॉस ए हे काय असणार आहेत, हे असतील तुमचे -1, -1, -1, मग येईल 0, -1, मग येईल आपल्याकडे 0, 0, 1, -1, 1, 0 अँड 1, 1. ठीक आहे. सो हे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे मुलांनो, आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. ओके. सो यानंतर तुम्ही हेडिंग देऊ शकतात रिलेशन्स. तर आता आपण बघणार आहोत की रिलेशन्स काय असतं. तर मला सांगायचंय तुम्ही की रिलेशन्स हा शब्द आपण जिथे पण ऐकला आहे, तर रिलेशन्स या वर्डचा अर्थ काय निघतो, म्हणजे इंग्लिश असू द्या, कुठे पण वापरलेला आहे. मी तुम्हाला फक्त मॅथ्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही विचारत आहे, ठीक आहे. रिलेशन्स इन जनरल विचारतोय मी, काय असतं रिलेशन्स, कोणामध्ये असतं रिलेशन, हे बेसिक क्वेश्चन आपल्याला आयडेंटिफाय करायचे. आता सपोज विचार करा, तुम्ही आणि मी, आपण आपल्याबद्दल बोलतोय, राईट. तर तुम्ही काय आहात, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही माझ्याकडून शिकताय, मी काय झालो, मी झालो तुमचा टीचर. तर आपल्यामध्ये काय रिलेशन आहे, आपलं टीचर स्टुडंटचा रिलेशन. तर काय नोटीस केलं आपण की दर रिलेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह केवढे आयडेंटिटीज इन्व्हॉल्व्ह होतात, मिनिमम 2 आयडेंटिटीज, बरोबर. एक तुम्ही झाले, एक मी झालो. आता मी स्वतः सोबत माझं काय रिलेशन आहे, माझं स्वतः सोबत काय रिलेशन आहे, मी तर मीच आहे, राईट. मी त्याला रिलेट एका फिजिकल फॉर्मॅटमध्ये नाही करू शकत. ओके. सो काय म्हणतो आपण की रिलेशन जो असतात हा तुमचा इन्व्हॉल्व्ह करतो ऍटलिस्ट 2 आयडेंटिटीज, ऍटलिस्ट म्हणा किंवा मिनिमम म्हणा, ठीक आहे. मिनिमम 2 आयडेंटिटीज. आता रिलेशन्स काय काय असू शकतात मला हे सांगा, ठीक आहे. टीचर स्टुडंट, हजबंड वाईफ, ब्रदर सिस्टर, हे झालं नॉर्मल लाईफच्या फॉर्मॅटमध्ये. पण आता जेव्हा मी रिलेशन्स तुम्हाला म्हणेल, डिस्कस करायला लावेल, सपोज से मॅथमॅटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं, तर मॅथमॅटिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये काय काय बघितलंय आपण ग्राफ्स बघितले तो ना, एक्स आणि वायचा ग्राफ बघितलाय, आपण प्लॉट करतो, राईट, ऍक्सिस प्लॉट करतो,
स्ट्रेट लाईन प्लॉट करतो, ग्राफ प्लॉट करतो. हे सगळं काय सांगतं आपल्याला? हे बेसिकली आपल्याला दोन फील्डच्या मध्ये रिलेशन सांगतं की कोण कशावरती काय पद्धतीने डिपेंडेड आहे, हो ना, त्यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे, काय वे मध्ये ते रिलेटेड आहेत, हो ना. म्हणजे जसं एक्झाम्पल्स घ्या तुम्ही, जसं मी म्हणालो लाईन एम जी आहे माझी, ठीक आहे, एक लाईन एम आहे माझ्याकडे आणि एक लाईन माझ्याकडे एन आहे. तर काय म्हणू शकतो मी की एम पॅरलल आहे एन ला, राईट. काय आहे? पॅरलल आहे. सो पॅरलल काय झालं माझं इथे? पॅरलल माझं झालं रिलेशन, बरोबर. आणि एम आणि एन काय माझं? एम आणि एन हे माझे ते दोन आयडेंटिटीज आहे ज्यांच्यामध्ये मी रिलेशन एस्टॅब्लिश केलंय. सेम फॉर्मॅटमध्ये जर माझ्याकडे असं असतं पी आणि क्यू, राईट, सपोज ही रिजन नाहीये माझ्याकडे, ओके, सपोज पी आणि क्यू आहे, तर काय म्हणू शकतो मी? पी इज परपेंडिक्युलर टू क्यू. इकडे रिलेशन काय झालं? परपेंडिक्युलर. जर मी म्हणालो ए इज अ सबसेट ऑफ बी किंवा ए बिलॉंग्स टू बी, हे पण काय माझं दोन एंटिटीजच्या मध्ये रिलेशन आहे. सपोज मी म्हणतो माझं पी ग्रेटर देन क्यू, पी स्मॉलर देन क्यू, हो ना. हे सगळ्या गोष्टी काय येतात मुलांना तुमचं? हे सगळ्या गोष्टी येतात तुमच्या रिलेशन मध्ये. ओके, क्लिअर? चला, तर रिलेशन मध्ये अजून एक पॉइंट येतो तुमचा की रिलेशनला आपण एकतर पहिल्यांदा डिनोट करतो आर नी, ठीक आहे. तर अ रिलेशन आर फ्रॉम सेट ए टू सेट बी, ठीक आहे. हा काय तुमचा? हा आहे तुमचा सबसेट, इज अ सबसेट ऑफ द कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी, ठीक आहे. काय पॉइंट सांगितलं मी तुम्हाला की एक रिलेशन जो आहे माझा आर फ्रॉम सेट ए टू सेट बी, ठीक आहे, हा आहे तुमचं कार्टेशियन प्रोडक्ट ए आणि बी चा सबसेट. विचार करून बघायचा ह्या पॉइंट वरती, थोडा टाइम स्पेंड करा. ही तुमची डेफिनेशन आहे बेसिकली, ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो आपण की जो सबसेट आहे माझा, हा सबसेट कुठून डिराईव्ह होतो माझा? माझा सबसेट डिराईव्ह होतो दोन एलिमेंट्सच्या मधल्या रिलेशनशिप मधनं. आता जर हे माझ्याकडे दोन सेट्स आहेत, तर यांच्यात जे आहे हे जे एन एलिमेंट्स असतील, एम एलिमेंट्स असतील, हे आयडेंटिटीज झाले. यांच्या करस्पॉन्डिंग माझ्याकडे ऑर्डर्ड पेअर येईल, राईट. तर जी सेकंड एलिमेंट असते मी त्याला काय म्हणतो? मी त्याला म्हणतो इमेज म्हणतो, मी त्याला फर्स्ट एलिमेंटची. काय म्हणतो आपण त्याला? आपण त्याला म्हणतो इमेज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. आता नोट करा, रिलेशन आर फ्रॉम सेट ए टू सेट बी मी जेव्हा म्हणतोय, ठीक आहे, आता 2 घेतलाय आणि 3 घेतलाय मी एका ह्याच्यातनं. आता 2,3 काहीतरी आहे माझ्याकडे, राईट. 2 जो एलिमेंट आहे माझा सेट ए मधनं, बी जो आहे माझा सेट बी मधनं आहे. आता मी यांना काय पद्धतीने रिलेट करू शकतो? 2 इज लेस देन 3. आता हे कुठून आलंय माझ्याकडे? जो कार्टेशियन प्रोडक्ट आहे ए क्रॉस बीचा त्याच्यामधनं, ठीक आहे. एक बेसिक तुम्हाला अजून एक्झाम्पल देतो मी, ठीक आहे. आपण कन्सिडर करूयात एक कंडिशन, ठीक आहे. जसं इकडे त्यांनी दिलंय पी कॉमा क्यू मध्ये, काय दिलं तुम्हाला? पी मध्ये 3 एलिमेंट्स दिलेत आपल्याकडे ए बी सी, ठीक आहे, ए बी सी. आणि क्यू आहे, क्यू मध्ये काय माझ्याकडे अली आहे, भानू आहे, बिनॉय, चंद्रा, दिव्या वगैरे जेवढे लोक आहेत ती आहे, ठीक आहे. आता ए टू अली झाला, ठीक आहे. बी पासून सपोज माझ्याकडे 2 गोष्टी चालल्या, ठीक आहे. बी चाललंय माझं दिव्याकडे आणि भानूकडे आणि चंद्र आहे माझ्याकडे, ठीक आहे. बी माझा जातोय दिव्या आणि चंद्राकडे आणि सी कोणाकडे जातोय? भानूकडे. आता हे जे 2 एंटिटीज, मला 2 सेट्स आहेत पी आणि क्यू, यांच्यामध्ये आता मी काय म्हणू शकतो? मी म्हणू शकतो ए कॉमा अली एक आहे माझ्याकडे पेअर, एक पेअर आहे माझ्याकडे बी कॉमा दिव्या पेअर आहे माझ्याकडे, एक पेअर आहे माझ्याकडे बी कॉमा चंद्रा आणि एक पेअर आहे माझ्याकडे सी कॉमा भानू. आता यांच्यातनं मी जर इंडिव्हिज्युअल एक एलिमेंट उचलला ए कॉमा अली, हा माझा डिराईव्ह कुठून झालाय? हा जो रिलेशन आहे हा माझा आला कुठून आहे? हा आलाय माझा ऑर्डर्ड पेअर मधनं, राईट. आता माझ्याकडे हे जे 2 गोष्टी आहेत, ठीक आहे, एका सर्टन वे मध्ये रिलेटेड आहेत एकमेकांशी. पण जेव्हा मी पी क्रॉस क्यू करेल तेव्हा माझ्याकडे काय काय एलिमेंट्स असणार आहेत? जेव्हा मी पी कॉमा क्यू करणार आहे तेव्हा माझ्याकडे काय काय एलिमेंट्स आहेत? तेव्हा माझ्याकडे येईल ए कॉमा अली, ए कॉमा दिव्या, ए कॉमा भानू, ए कॉमा चंद्रा
ठीक आहे. सेम येईल माझ्याकडे बी कॉमा अली, बी कॉमा दिव्या, माझ्याकडे येईल बी कॉमा भानू, माझ्याकडे येईल बी कॉमा चंद्रा, आणि सेम येईल माझ्याकडे सी पासनं ना, सी कॉमा अली, सी कॉमा दिव्या, सी कॉमा चंद्रा आणि सी कॉमा भानू. आता इकडे मी जी रिलेशनशिप डिराईव्ह केलेली आहे राईट, इकडे जो मी हा रिलेशन डिराईव्ह केलाय हा काहीतरी बेसिक फॉर्मॅट मध्ये होता हो ना, जे रिलेशन मला एस्टॅब्लिश करून भेटलं तिकडे की ठीक आहे ए तुमचा अलीशी रिलेटेड आहे, बी तुमचा भानूशी रिलेटेड आहे किंवा दिव्याशी रिलेटेड आहे आणि सी असं रिलेटेड. आता हे जे मी इकडे ही जी व्हॅल्यूज दिली तुमच्यासाठी, ही व्हॅल्यूज काय आहेत माझी, ही आहे माझी कार्टेशियन प्रॉडक्ट आहे पी आणि क्यू ची राईट. ही काय माझी कार्टेशियन प्रॉडक्ट आहे पी आणि क्यू ची, आणि याच्यात जे व्हॅल्यूज आहे ए कॉमा अली, बी कॉमा दिव्या, व्ही कॉमा चंद्रा, सी कॉमा भानू राईट. तर हे काय झाले माझे, हे जे 4 एलिमेंट्स आहेत, हे जे रिलेशन वाले एलिमेंट्स आहेत माझे, हे काय झाले, हे माझे झाले सबसेट झाले राईट, पी कॉमा पी आणि क्यू चे. तर हाच पॉइंट सांगत होतो मी तुम्हाला. ठीक आहे. अ रिलेशन आर फ्रॉम सेट ए टू सेट बी इज अ सबसेट ऑफ द कार्टेशियन प्रॉडक्ट ए क्रॉस बी, आणि the subset is derived by describing a relationship between the elements of A and B. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता जो नेक्स्ट टॉपिक येतो आपल्याकडे, तो येतो आपल्याकडे येतो टर्म येते डोमेन. ठीक आहे मुलांनो, काय टर्म आली आपल्याकडे, आली टर्म आली डोमेन. तर डोमेन काय, डोमेन आहे तुमची सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स. ठीक आहे. परमिसिबल म्हणजे काय, ज्या ज्या गोष्टी आपण अलाउ करू शकतो, ज्या ज्या गोष्टी चालणार आहेत हो ना, ज्या ज्या गोष्टी व्हॅलिड आहेत ते. ठीक आहे. एक्झाम्पल काय झालं तुमचं ए कॉमा बी वरच्या केसमध्ये. ओके. तर डोमेन काय आहे, डोमेन आहे आपलं सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स. ठीक आहे. नेक्स्ट येतो आपल्याकडे टर्म जी येते रेंज. रेंज काय, रेंज आहे आपली सेट ऑफ ऑल परमिसिबल आउटपुट. ठीक आहे. तर या केसमध्ये काय काय होते आउटपुट्स आपल्याकडे होते, ठीक आहे, भानू होतं जसं आपल्याकडे, चंद्रा होतं, दिव्या होतं आणि अली होतं राईट. हे झाले तुमचे सेट ऑफ परमिसिबल आउटपुट. आता डोमेन काय, डोमेन आहे तुमचं इनपुट, रेंज आहे आउटपुट. ठीक आहे. नोट करा, जर मला डोमेन विचारायचं, डोमेन मध्ये माझ्याकडे काय गोष्ट होती, माझ्याकडे फक्त ए आणि बी होतं. ठीक आहे. सी पण होतं माझ्याकडे. आता मला जर रेंज दिली कोणी इकडनं ए टू डी दिली मला, किंवा ए बी सी डी दिली, आणि विचारलं की ही डोमेन आहे का, तर ही डोमेन आहे, ही डोमेन नाहीये का, कारण याच्यामध्ये एक व्हॅल्यू आहे डी. डी जो आहे तो माझा नॉट परमिसिबल आहे हो ना, डी माझ्याकडे नाही आहे त्या रिलेशन मध्ये. तर डी रिलेशन मध्ये नाही म्हणून हे परमिसिबल इनपुट नाहीये. परमिसिबल इनपुट नाहीये म्हणजे डोमेन नाहीये. ठीक आहे. आणि नोट करायचे सेट ऑफ ऑल परमिसिबल पाहिजे. ठीक आहे. जर ऑल नसलं तरी ते कम्प्लीट डोमेन नाही येणार तुमचं. ओके. आणि रेंज साठी पण सेम. आता माझ्याकडे भानू, चंद्रा, दिव्या, अली होतं. जर मला त्यांनी सपोज माझ्याकडे नंबर दे जिथे मला 1 to 5 अलाउड आहे घ्यायला. ठीक आहे. आणि जर मला त्यांनी दिलं की, मला विचारलं की 2 to 5 रेंज आहे का, तर मी बोलू शकतो की रेंज आहे पण ती कम्प्लीट रेंज नाहीये. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो टर्म येणार आहे आपण आता तो बघूयात. ठीक आहे. तो येतो तुमचा कोडोमेन. ओके. तर कोडोमेन काय असतो आपला, माहितीये कोणाकोणाला माहितीये कोडोमेन काय असतं. कोडोमेन असतं आपलं सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटपुट्स. ठीक आहे. काय म्हणालोय मी, कोडोमेन काय आपलं, कोडोमेन आहे सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटपुट्स. ओके. तर मुलांना जेव्हा आपण रिलेशनला रिप्रेझेंट करतो तर आपल्याकडे सर्टन मेथड्स असतात हो ना, यापैकी तुम्ही काही काही शिकलेले असाल, काही काही आपण सेट्स या टॉपिक मध्ये डिस्कस केले होते. जर तुम्हाला लक्षात नसतील किंवा फटाफट रिवाइज करायचंय किंवा त्यांना डिटेल मध्ये बघायचंय तर तुम्ही जाऊन आपली व्हिडिओ बघू शकता सेट्सची. ठीक आहे. रिलेशन रिप्रेझेंटेशन. ओके. फर्स्ट फॉर्म येतो आपल्याकडे असतो, 3 फॉर्म्स असतात बेसिकली. एक आहे आपल्याकडे रॉस्टर फॉर्म, सेकंड आहे आपल्याकडे सेट बिल्डर फॉर्म,
आणि तिसरा आहे आपल्याकडे ॲरो मेथड. ठीक आहे, ॲरो मेथड किंवा ॲरो डायग्राम हा जो आहे हा आहे आपले एक व्हिज्युअल मेथड आहे रिप्रेझेंटेशनची. ओके, सो कोणाकोणाला तर रोस्टर फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म लक्षात आहेत. आपण हे दोन जे मेथड्स आहेत हे आपण बघितलेत, राईट. सेट बिल्डर फॉर्म मध्ये काय करतो आपण, जर मला तो रॉस्टर फॉर्म म्हणायचं, रॉस्टर फॉर्म मध्ये मी डायरेक्टली डिफाईन करून देतो, राईट. माझ्याकडे काय एलिमेंट्स किंवा काय पद्धती आहेत. सपोज सेट ए आहे तर मी लिहून टाकेल 1 2 3 4, किंवा जर त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, राईट, तर मी लिहू शकतो 2,1 3,2 4,3. ओके, हे काय झालं माझं, हे झालं माझं रॉस्टर फॉर्म. सेकंड येतं माझं सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर मेथड मध्ये काय देतो मी, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देतो की माझे जे एलिमेंट्स आहेत ते काय फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतायत माझ्या सेटमध्ये, प्लस ते काय म्हणतो आपण, म्हणजे ते एक्झिस्ट कसं करतात हे तर झालंच, प्लस त्यांना काय डोमेन मध्ये किंवा काय रेंज मध्ये ते बिलॉंग करतात की त्यांच्यामध्ये काय रिलेशन मी तेही सांगतो. म्हणजे सपोज घ्या माझ्याकडे एक्स कॉमा वाय ऑर्डर्ड पेअर आहे माझ्या त्या सेटमध्ये, जिथे ठीक आहे जो वाय जो आहे माझा एलिमेंट तो आहे माझा x-1. तर यात एलिमेंट्स काय येतील, वाय माझा काय x-1. जर मी x3 घेतला तर वाय किती येणार आहे माझा 2. जर x4 घेतला वाय किती येईल माझ्याकडे 3. बरोबर, हा काय झाला माझा, हा झाला माझा सेट बिल्डर फॉर्म. आणि थर्ड आणि फायनल मेथड जी आहे तुमची ती आहे ॲरो डायग्राम. ॲरो डायग्राम मध्ये काय करतो मुलं आपण, आपल्याकडे दोन सेट्स आहेत, ठीक आहे. एक आहे माझ्याकडे ए बी सी आणि दुसऱ्याकडे माझ्याकडे एलिमेंट्स आहेत 1 2 3 4. एक सेकंड, ठीक आहे. 1 2 3 आणि 4 आहे माझ्याकडे, आणि दुसऱ्या साईडला सपोज माझ्याकडे 1 2 3 4. आता ॲरो डायग्राम मध्ये काय करणार मी, त्यांना रिप्रेझेंट करणार आहे, राईट. तर हे जे आहे ही जी मेथड आहे तुमची ही आहे तुमची रिप्रेझेंटेशनची, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ ॲरो डायग्राम. हा आपल्याकडे तुमचा सेट ए झाला, हा झाला तुमचा सेट बी, ठीक आहे. तर हे तीन पद्धती आहेत मी ज्याच्यानी आपण आपलं जे सेट्स आहेत त्याला डिनोट करतो, आय मीन रिलेशन्स जे आहेत त्यांना आपण डिनोट करतो. ओके, क्लिअर आहे. चलो, तर एकदा मला फक्त क्रॉस चेक करू द्या बुक मधनं, हो ना, आपण सिक्वेन्स फॉलो केली आहे का, सिक्वेन्स पेक्षा नाही तर मग जे गोष्टीत आपण ते झाल्यात का कम्प्लीट आपल्या, ठीक आहे. सेट बिल्डर झालं, रॉस्टर फॉर्म झालं, ठीक आहे. मला मी एक पॉईंट दिलाय तुम्हाला नोट करण्यासाठी की जे टोटल नंबर ऑफ रिलेशन्स आहेत, ठीक आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे की जो टोटल नंबर ऑफ रिलेशन्स आहेत तुमचे दोन सेटच्या मध्ये किंवा एका सेट पासून दुसऱ्या सेटवरती, ठीक आहे, द टोटल नंबर ऑफ रिलेशन्स that can be defined from a set A to set B is number of possible subsets of A into B. बरोबर आहे. कस काय, हे फक्त एक छोटस एक्झाम्पल देतो तुम्हाला. इफ n is P आणि NB is Q, then n of A क्रॉस B काय येणार तुमचं PQ येईल, आणि मग टोटल नंबर ऑफ रिलेशन्स किती येणार आहे, टोटल नंबर ऑफ रिलेशन्स येतील तुमचे 2PQ. ओके, नोट करा. सपोज माझ्याकडे एलिमेंट आहे, एक आहे सेट आहे माझ्याकडे A ज्यात एलिमेंट्स आहेत 1 2 3, आणि सेट B आहे माझ्याकडे ज्यात एलिमेंट्स आहेत A B C. आता काय काय रिलेशन असू शकतं माझ्याकडे, 1A 1B 1C किंवा 1,5 काहीच नसणार. अजून काय असू शकतं, 2A 2B 2C असू शकतं माझ्याकडे, आणि 2,5 असू शकतं. किंवा अजून काय माझ्याकडे 3A 3B 3C, आणि अजून काय असू शकतं 3,5 पण असू शकतं, हो ना. सो मॅक्सिमम नंबर रिलेशन्स काय म्हणाले मला, 2ची पॉवर P कॉमा Q. आता NA मध्ये किती माझ्याकडे 3 एलिमेंट्स आहेत, B मध्ये किती एलिमेंट्स आहेत 3 एलिमेंट्स आहेत, तर हे किती झालं माझं 3 into 3 कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये आले 9 एलिमेंट्स. 9 काय झालं माझं P कॉमा Q. तर टोटल नंबर ऑफ रिलेशन्स काय होणार तुमचे 2ची पॉवर 9, ठीक आहे, मला लक्षात ठेवायचं आहे.
अम, आता तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, ठीक आहे, आणि क्वेश्चन असा दिलाय की लेट ए बी 1 2 3, ठीक आहे, 4 पासून घेऊया आपण 14 पर्यंत, ठीक आहे, आणि तुम्हाला म्हणालेत की डिफाईन अ रिलेशन आर फ्रॉम ए टू ए बाय आर, जो गिवन आहे तुम्हाला एक्स कॉमा वाय सच दॅट 3x मायनस वाय इज 0, आणि एक्स कॉमा वाय जे आहे ते तुमचे बिलॉंग करतायत ए ला, आणि तुम्हाला सांगायचंय मला त्याचं डोमेन, काय काय सांगायचंय, त्याचा डोमेन, कोडोमेन अँड रेंज. ओके, सो ह्या टाईपचे क्वेश्चन जनरली आपल्याला दिसतील, हो ना, आपल्याला विचारले जातील. हा जो क्वेश्चन आहे, हा हे बघा, सॉरी हे बघा, तुम्हाला एक्सरसाइज 2.2 चा जो फर्स्ट क्वेश्चन नेमकी तोच आपण सॉल्व्ह करायला घेतला. ओके, तर एक्सरसाइजच सुरू करू. पॉईंट जे होते ते आपले झालेच डिस्कस करून. तो तुम्ही इकडे हेडिंग देऊ शकतात, एक्सरसाइज 2.2, ठीक आहे, हा आहे आपलं फर्स्ट क्वेश्चन. ओके, चल, सो ट्राय करायचंय, 1 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, क्वेश्चन ट्राय कराल आणि मला सांगाल आन्सर जर जमत असेल तर, नाही तर तसे आपण डिस्कस करणार आहोत. आय गेस 2.2 एक्सरसाइज मध्ये 9 क्वेश्चन आहेत. आपण ट्राय करूयात की जी एक्सरसाइज आहे आपली ती या लेक्चर मध्ये कम्प्लीट होऊन जाईल. ओके, चलो. ओके म्हणून चला क्वेश्चन बघूयात. काय म्हणालेत, लेट ए बी 1 2 3 पासून 14, तुम्हाला एक रिलेशन आर एस्टॅब्लिश करायचंय ए पासून ते ए पर्यंत ह्या पद्धतीने की जे एक्स कॉमा वाय आहे माझे ते ह्या फॉर्मॅटमध्ये की 3x मायनस वाय इज 0. म्हणजे काय, 3x मायनस वाय इज 0 म्हणजे माझा वाय किती पाहिजे, मला 3x पाहिजे, आणि एलिमेंट्स काय काय घेऊ शकतो मी, 1 पासून ते 14 पर्यंत. ओके, सो काय येईल, जर मी y ला 1 घेतला तर x किती येईल माझ्याकडे, x येईल 3, y जर 2 घेतला x काय येणार आहे 6, y 3 घेतला x किती येईल 9, y 4 घेतला x किती येईल 12, y 5 घेतला x किती येईल 15. बट 15 आहे का माझ्याकडे, नाही आहे, राईट. सो 15 आणि 5,15 घेऊ शकतो मी, नाही घेऊ शकत. सो काय काय अलाउड आहे मला व्हॅल्यूज घ्यायला, मला 1 2 3 4 अलाउड आहेत, आणि मला 3 6 9 12 अलाउड आहेत, राईट. तर माझा जो रिलेशन येईल, सेट येईल, तो माझा काय फॉर्म होणार आहे, तो फॉर्म होईल माझा 1,3, थांबा, 3x मायनस वाय 0, तर 3 टाइम्स x इज y. ओके, सॉरी, हे मी उलट लिहिलं, इकडे x येईल, इकडे येईल y माझं. ओके, सो येईल 1,3, 2,6, 3,9 आणि 4,12. ओके, आता काय विचारलंय आपल्याला, तुम्हाला विचारलंय डोमेन काय आहे, कोडोमेन काय आहे, आणि रेंज काय. आता मला ना डोमेन बघा, काय डोमेन काय असतं माझं, सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स, किंवा काय म्हणू शकतो मी, डोमेन काय माझा, डोमेन आर आहे माझे, जो आहे माझा सेट ऑफ ऑल द फर्स्ट एलिमेंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेअर. ठीक आहे, काय लिहू शकता तुम्ही, द डोमेन ऑफ आर, ठीक आहे, डोमेन ऑफ आर इज द सेट ऑफ all first elements of the ordered pairs in the relation. ठीक आहे, तर इकडे डोमेन काय येणार आहे माझं, इथे डोमेन येणार आहे माझं 1, 2, 3, 4. ओके, नेक्स्ट काय विचारलंय मला, कोडोमेन. मुलांना कोडोमेन काय असतं, आपलं सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटपुट, ते असू शकतं, नाही असू शकतं. ठीक आहे, तर काय म्हणणार आहे मी, कोडोमेन काय माझं, द होल सेट ए
इज कोडोमेन ऑफ रिलेशन आर. ठीक आहे, तर मी काय म्हणू शकतो, जो कोडोमेन आहे माझा तो काय माझा, तो येईल माझा 1 2 3 4 5, ठीक आहे, 13 14. ओके, हा झाला कोडोमेन. आणि काय विचारलं अजून, मला विचारले की रेंज काय. तर रेंज काय होती आपली, रेंज होती आपली सेट ऑफ पॉसिबल आउटपुट्स, जिकडे काय आहे माझ्याकडे, ही माझी येईल सेट ऑफ ऑल second elements of the ordered pairs in the relation. Ordered pairs in the relation. Okay. रेंज काय तुमची, सेट ऑफ ऑल द सेकंड एलिमेंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेअर्स इन द रिलेशन. तर इकडे ह्या कंडिशन मध्ये, ह्या क्वेश्चन मध्ये माझी रेंज काय येणार आहे, रेंज येईल माझी 3 6 9 12. ओके, कळलं क्वेश्चन, सोपं होता, इझी होता. मूव्ह करायचं नेक्स्ट क्वेश्चन वर. चलो, सो सेकंड क्वेश्चन काय, सेकंड क्वेश्चन आपला, सेकंड क्वेश्चन मला काय दिलेलं आहे वाचायचंय. डिफाईन अ रिलेशन आर ऑन द सेट एन ऑफ नॅचरल नंबर्स बाय आर इक्वल टू एक्स कॉमा वाय, वेअर वाय इज एक्स प्लस 5 आणि एक्स काय तुमचा, एक्स आहे तुमचा नॅचरल नंबर लेस देन 4. ठीक आहे, तर डिपिक्ट दिस रिलेशनशिप युझिंग रॉस्टर फॉर्म आणि राईट डाऊन द डोमेन अँड द रेंज. ओके, काय दिलं आपल्याला, रिलेशन आर सांगितलंय नॅचरल नंबर्स वरती, आणि आर काय फॉर्म मध्ये दिलाय मला, एक्स कॉमा वाय, जिथे वाय काय माझा एक्स प्लस 5 आणि एक्स काय माझा, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर लेस देन 4. ओके, सो एक्स माझी काय काय व्हॅल्यूज घेऊ शकते इकडनं, एक्स काय माझं नॅचरल नंबर्स लेस देन 4, तर काय काय येणार आहे, एक्स माझं येईल 1 होऊ शकतं, 2 असू शकतो आणि 3 असू शकतो. ठीक आहे, सो जेव्हा माझा एक्स 1 आहे तर वाय किती असणार आहे, वाय आहे माझा एक्स प्लस 5, सो 1 प्लस 5 झाला 6. जेव्हा एक्स 2 आहे, वाय किती होणार आहे, 2 प्लस 5 7. एक्स जेव्हा 3 आहे, वाय किती असणार आहे माझं, 3 प्लस 5 8. सो आर काय माझा, आर आला माझं 1,6 2,7 आणि 3,8. ओके, चलो, सो काय म्हणणार आहे मी आता, नाव डोमेन ऑफ आर, तेच विचारले मला, राईट. हे जे वरती आपण रिप्रेझेंट केलंय, हाच तुमचा कुठला फॉर्म आहे, हा झाला आपला रॉस्टर फॉर्म. ठीक आहे, तुम्हाला रॉस्टर फॉर्म मध्ये सांगितलं होतं डिनोट करायला, तो झाला. आता डोमेन, डोमेन काय शिकवलं, डोमेन आपला काय असतो, डोमेन असतो आपला सेट ऑफ ऑल द फर्स्ट एलिमेंट्स, बरोबर, सेट ऑफ ऑल द फर्स्ट एलिमेंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर, बरोबर आहे. तर इकडे काय येणार आहे डोमेन माझा, फर्स्ट एलिमेंट काय होतं माझ्याकडे, 1 होतं, 2 होतं आणि 3 होतं. ओके, नेक्स्ट रेंज. रेंज काय शिकलोय आपण, रेंज काय, रेंज जी आहे माझी, रेंज आर ही आहे माझी सेट ऑफ ऑल सेकंड एलिमेंट, सेट ऑफ ऑल सेकंड एलिमेंट ऑफ ऑर्डर्ड पेअर, राईट. सो रेंज काय येणार आहे इकडनं माझी, रेंज येईल 6,7,8. ठीक आहे, एवढंच होतं क्वेश्चन. कंडिशन दिली आहे, त्याच्यावर बेस तुम्हाला डोमेन सांगायची, डोमेन तुमची असेल फर्स्ट एलिमेंट आणि रेंज सांगायची, रेंज असेल तुमची सेकंड एलिमेंट. क्लिअर आहे, शाबाश. चलो मूव्ह करूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन वर. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन रीड करायचं, काय म्हणतोय क्वेश्चन, ए इज 1, 2, 3, 5. ठीक आहे, ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत आपले, 4 एलिमेंट्स आहेत, कोणकोणते, 1 2 3 आणि 5. आणि बी काय, बी आहे आपलं 4, 6, 9.
तर डिफाईन अ रिलेशन आर फ्रॉम ए टू बी बाय आर इज इक्वल टू एक्स कॉमा वाय. काय म्हणाले? डिफाईन अ रिलेशन आर फ्रॉम ए टू बी बाय रिलेशन आर, काय फॉर्मॅट मध्ये दिलंय? एक्स कॉमा वाय, आणि द डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय इज ऑड. डिफरन्स बिटवीन एक्स आणि वाय काय? ऑड. आणि एक्स जो आहे तुमचा बिलॉंग करतो ए ला, वाय बिलॉंग करतो बी ला. आणि तुम्हाला याला लिहायचं सिम्पली रॉस्टर फॉर्म मध्ये. ओके, सो गिव्हन आहे ए दिलाय मला 1,2,3,5, बी दिलाय मला 4,6,9, आणि काय बोललेत मला? जो माझा सेट आर आहे तो काय फॉर्मॅट मध्ये? माझा एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स मायनस वाय जो डिफरन्स आहे माझा, ठीक आहे, एक्स मायनस वाय म्हणा किंवा अजून काय बोलता येईल आपल्याला, एक्स मायनस वाय म्हणा किंवा वाय मायनस एक्स म्हणा सिम्पली, ठीक आहे. हा जो डिफरन्स आहे, डिफरन्स काय पाहिजे? ऑड. आता मला सांगा डिफरन्स माझा ऑड कधी असेल? जेव्हा एक नंबर मी इवन घेतलाय, म्हणजे दुसरा नंबर आहे तो माझा ऑड असला. तर इवन आणि ऑडचा जो डिफरन्स असतो तोच आपला काय असतो? ऑड असतो. बरोबर आहे? बेसिक मॅथ हे माहिती आहे आपल्याला. तर जेव्हा माझ्याकडे ऑप्शन आहेत 1, 2, 3, 5 एका साईड आणि दुसऱ्या साईडला ऑप्शन आहेत माझ्याकडे 4, 6, 9, राईट. तर सगळ्यात आधी मी जेव्हा 1 घेईल तर 1 सोबत मी कुठले टर्म्स लिंक करू शकतो? 4 घेऊ शकतो आणि 6 घेऊ शकतो, राईट. 9 घेतलं तर काय होणार आहे? 1 मायनस 9 किंवा 9 मायनस 1 काय येणार आहे? 8. 8 काय येणार? इवन. सो फर्स्ट काय झालं माझ्याकडे? 1,4. दुसरा एलिमेंट काय झालं माझ्याकडे? 1,6. बरोबर ना? एक इवन घ्यायचा आहे तुम्हाला, एक ऑड घ्यायचा आहे. सेकंड, आता जेव्हा 2 घेणार आहे, 2 काय माझा? 2 आहे इवन. तर दुसऱ्या साईडवरनं मला कुठला एलिमेंट पिक करावा लागेल? जो आहे माझा ऑड. ऑड एलिमेंट कुठला आहे? 9. सो 2 आणि 9. अजून काही घेऊ शकतो मी? नाही घेऊ शकत. सो नेक्स्ट बघेल मी. नेक्स्ट काय माझ्याकडे? 3 आहे. 3 काय आहे? ऑड. तर दुसऱ्या साईडला कुठले नंबर घ्यायचे मला? इवन. सो 3 आणि 4, आणि अजून काय घेऊ शकतो मी? 3 आणि 6. 3 आणि 4, 3 आणि 6. डिफरन्स लिहून घेऊया ना. याचं काय? 3, 5, 7, 1, 3, हो ना? डिफरन्स. आणि हे सगळे नंबर्स काय येतात आपले? ऑड आलेत आतापर्यंत, राईट. आणि लास्टला काय माझ्याकडे? 5 आहे. 5 पण काय आहे? ऑड आहे. सो 5 कशा सोबत जाईल? 4 सोबत आणि 6 सोबत. सो 5,4 आणि 5,6. डिफरन्स किती तुमच्या याच्यामध्ये? 1 आणि 1. ओके, डिफरन्स काय? ऑड. आता सिम्पली काय म्हणाले तुम्हाला? हीच गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की जे रिलेशन आहे तुमचं, हो ना, जे पण सेट येणार आहे याचं रिलेशनचं, ते तुम्हाला डिनोट करायचं रॉस्टर फॉर्म मध्ये. रॉस्टर फॉर्म मध्ये काय करतो आपण? सिम्पली त्याला लिहितो ऍज इट इज की काय काय एलिमेंट्स आहेत. 1,4 आहे, 1,6 आहे, 2,9 आहे, 3,4 आहे, अजून काय? 3,6 आहे, 5,4 आहे आणि 5,6 आहे. ठीक आहे, 5,6. सो हे झालं तुमचं सोल्युशन क्वेश्चन नंबर 3 साठी. क्लिअर आहे सगळं? सोपं आहे. चला मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 4 बघूयात काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये मला फिगर शोज द रिलेशनशिप बिटवीन द सेट्स पी अँड क्यू, आणि मला म्हणालेत राईट दिस रिलेशन 1 इन अ सेट बिल्डर फॉर्म आणि 2 इन रॉस्टर फॉर्म. आणि अजून काय म्हणाले मला यांनी विचारलंय त्याचा डोमेन आणि रेंज. ओके, एक सेट दिलाय पी, जात आहेत एलिमेंट्स आहेत माझ्याकडे 5, 6, 7, आणि दुसरा काय माझ्याकडे क्यू आहे 3, 4, 5. यांच्यात रिलेशन काय बेसिसवर आहे? 5 to 3 आहे, 6 to 4 आहे आणि 7 to 5 आहे, राईट. सो मला काय कळतंय? पी चे मी एलिमेंट्स नोट डाऊन करून घेईल आधी 5, 6, 7. क्यू चे नोट करून घेईल 3, 4, 5. आता रिलेशन काय दिसतोय मला पी आणि क्यूच्या मध्ये? जर मी फर्स्ट घेतलं, मी याला घेतोय मी आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये, राईट. सेट बिल्डर फॉर्म विचारलंय मला.
सेट बिल्डर फॉर्म मध्ये मुलांना आपल्याला काय करावं लागतं? सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपल्याला कंडिशन सांगावी लागते की दोघं काय पद्धतीने रिलेटेड आहेत, राईट? सो जर मी याला लिहिलं की आर जो आहे माझा तो आहे माझा एक्स कॉमा वाय, ठीक आहे. एक्स ला मी कन्सिडर करतोय की एक्स जो आहे ते आहे माझे पी चे एलिमेंट्स आणि वाय जो आहे माझा वाय आहे क्यूचा एलिमेंट, ठीक आहे. एक्स कॉमा वाय सच दॅट वाय आणि एक्स मध्ये काय रिलेशन आहे, 3 आणि 5 मध्ये काय रिलेशन आहे मला सांगा. डिफरन्स किती आहे त्यांचा? 2. 6 आणि 4 चा केवढा डिफरन्स आहे? 2. 7 आणि 5 चा किती डिफरन्स आहे? 2. सो काय बघितलं आपण, हे जे तिन्ही कंडिशन्स आहेत आपल्याकडे, तिन्ही जे पेअर आहे त्यामध्ये कॉमन रिलेशन आहे आणि कॉमन रिलेशन असं आहे की माझा जी एक्स मायनस वाय आहे तो आहे माझा 2, किंवा मी काय म्हणू शकतो, वाय काय माझं, वाय आहे माझं एक्स मायनस 2. ओके. सो काय लिहिणार मी, जो सेट आहे माझा आर तो आहे माझा एक्स कॉमा वाय आणि वाय आहे माझा एक्स मायनस 2. हे तर झालं. प्लस आता काय सांगायचंय मला, एक्स काय काय व्हॅल्यूज घेऊ शकतो हे मला सांगावं लागेल. वायचे व्हॅल्यूज कशावर डिपेंडेड आहेत? एक्स वरती. एक्सचे व्हॅल्यूज कशावर डिपेंडेड आहे? एक्सचे व्हॅल्यूज आहेत माझे सेट पी चे व्हॅल्यूज, ठीक आहे. सो काय लिहिणार आहे मी, एक्स बिलॉंग्स टू पी. और अजून एक ऑप्शन काय माझ्याकडे, मी असे लिहू शकतो की आर आहे जो माझा, आर आहे माझा एक्स कॉमा वाय सच दॅट वाय जो आहे माझा एक्स मायनस 2 आणि एक्स आहे माझा 5,6,7. ठीक आहे. पीच्या ऐवजी मी जे डायरेक्ट एलिमेंट्स आहेत त्याचे तेच लिस्ट डाऊन केलं. ओके. हा झाला तुमचा सेट बिल्डर फॉर्म. अजून काय विचारलंय मला, सेकंड विचारलंय रॉस्टर फॉर्म मध्ये. रॉस्टर फॉर्म्स मध्ये काय येणार आहे, डायरेक्ट जे एलिमेंट्स आहेत मला फक्त ते लिहायचे सिम्पल वे मध्ये. तर काय काय एलिमेंट्स होते माझ्याकडे, होते 5,3, 6,4 आणि 7,5. ओके. हे झालं रॉस्टर फॉर्म मध्ये. आणि आता मला विचारली डोमेन आणि रेंज. आता मुलांना डोमेन आणि रेंज तर आपण एवढ्या वेळा बघितली हो ना, आपण 4-5 क्वेश्चन केलेत ऑलरेडी याच्यावरती. डोमेन काय असते तुमची, सेट ऑफ ऑल द फर्स्ट एलिमेंट्स. आणि रेंज काय असते, रेंज असते सेट ऑफ ऑल सेकंड एलिमेंट. ओके. सो काय येणार आहे इथे माझ्याकडे, डोमेन 5,6,7 हो ना, डोमेन ऑफ आर आणि रेंज ऑफ आर. रेंज ऑफ आर काय येणार आहे माझी, येणार आहे 3,4,5. ओके. क्लिअर आहे. चलो. सो क्वेश्चन नंबर 5 घेऊयात आपण. 5 मध्ये काय दिलंय मला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 क्लिअर आहे ना मुलांना, आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह केलाय तो. एक्सक्यूज मी, सॉरी. ठीक आहे. नेक्स्ट अप आहे क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 मध्ये मला दिलेला एक सेट दिलाय. ठीक आहे. लेट ए बी इक्वल टू 1 2 3 4 6. लेट आर बी द रिलेशन ऑन ए defined by a comma b is a comma b a b is exactly divisible by a. ओके. आणि अजून काय म्हणालेत मला की राईट आर इन रॉस्टर फॉर्म, फाइंड द डोमेन, फाइंड द रेंज. आपण ह्या टाईपचे क्वेश्चन केलेच आहेत आता. ठीक आहे. ए काय दिलंय, ए दिलाय मला 1, 2, 3, 4, 6. ठीक आहे. हा सेट आहे. आता बोलले आर जो आहे तो माझा रिलेशन आहे ए वरती, ज्याला मी डिफाईन ह्या पद्धतीने केलंय की ए कॉमा बी सच दॅट बी इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय ए. एक्झॅक्टली डिव्हिजिबल म्हणजे काय, की माझ्याकडे जो रिमाइंडर आहे तो माझा एक नॅचरल नंबर आहे, ऑलराईट, किंवा नॅचरल नंबर माझा ह्याच्यामध्ये जाईल क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. सो काय म्हणू शकतो मी, आर मध्ये काय काय टर्म्स येतील, 1 आहे. 1 कशाला स्वतःला डिवाइड करू शकतो, राईट. 1 तुम्हाला 2 ला पण आहे, 1 into 2 is 2, 1 into 3 is 3, 1 into 4. ठीक आहे. 6 divided by 1 is 1. ठीक आहे. नेक्स्ट 2 आणि 3 आहे का, नाही. रिमाइंडर उरेल माझ्याकडे, राईट. पण 2 स्वतःच होऊ शकतो, राईट. 2,2 येईल, 2,4 येईल आणि 2,6 येईल. अजून काय येणार माझ्याकडे येईल, 3,3, 3,6, अजून 4,4 आणि 4,6.
तर हे जे एलिमेंट्स आहेत माझे, जे मी आता जस्ट इकडे खाली नोट डाऊन केलेत, हे काय झाले माझे, हे झालं माझं डिनोट करण्याचं त्यांची पद्धत इन द रॉस्टर फॉर्म. बरोबर ना? हेच विचारलं होतं मला फर्स्ट की राईट आर इन द रॉस्टर फॉर्म, तर तेच केलंय मी इथे. जे पण मला क्वेश्चन्स दिले होते ना, जे पण मला कंडिशन सांगितली होती सॅटिस्फाय करायला, ती मी केली आणि रॉस्टर फॉर्म मध्ये आन्सर लिहिलं. नेक्स्ट काय विचारलं मला, फाइंड द डोमेन ऑफ आर. ठीक आहे, काय विचारलं मला, म्हणाले डोमेन सांगा. डोमेन काय असते, मी 10 वेळा लिहितोय मुलांना तुम्हाला, म्हणजे एकदम पाठ व्हायला. ठीक आहे, सेट ऑफ ऑल फर्स्ट एलिमेंट्स ऑफ आर. इकडे फर्स्ट एलिमेंट्स काय काय दिसतात मला, 1 दिसतोय, 2 दिसतोय, 3 दिसतोय, 4 दिसतोय आणि 6 दिसतोय. ठीक आहे, तर डोमेन काय येणार आहे 1, 2, 3, 4, 6. आणि थर्ड काय मला म्हणाले, विचारली रेंज. काय विचारलंय मला, विचारलंय रेंज. रेंज काय, सेट ऑफ ऑल सेकंड एलिमेंट्स. ठीक आहे, तर रेंज काय येणार आहे माझी 1, 2, 3, 4, 6. राईट. आउटपुट मध्ये काय काय होते माझ्याकडे, सेकंड एलिमेंट्स काय होते, 1, 2, 3, 4, 6 होते. बरोबर, तर ती काय झाली माझी, झाली रेंज. क्लिअर. चला शाबाश. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. काय म्हणाले क्वेश्चन, काय, डिटरमाइन द डोमेन अँड रेंज ऑफ द रिलेशन आर डिफाइंड बाय आर एक्स कॉमा एक्स प्लस 5 वेर एक्स इज 0, 1, 2, 3, 4, 5. ओके, इझी क्वेश्चन आहे. काय काय विचारलंय, फक्त डोमेन आणि रेंज विचारली रिलेशनची. ठीक आहे, जी डिफाईन झाली तुमची एक्स कॉमा एक्स प्लस 5 नी. राईट, आणि एक्स तुमचं काय व्हॅल्यूज घेऊ शकतो, 0, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, नोट करा आता, जर एक्स माझा 0 आहे तेव्हा माझ्याकडे एक्स प्लस 5 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 5. एक्स जेव्हा 1 आहे, एक्स प्लस 5 किती येईल, 6. एक्स जेव्हा 2 आहे, एक्स प्लस 5 येईल 7. एक्स 3 आहे, एक्स प्लस 5 येईल 8. एक्स जेव्हा 4 आहे, एक्स प्लस 5 येईल 9. आणि एक्स जेव्हा 5 आहे, एक्स प्लस 5 किती येणार आहे माझ्याकडे, येईल 10. राईट. सो माझं रिलेशन मध्ये काय काय टर्म्स येतील, 0,5, 1,6, 2,7, 3,8, 4,9 आणि 5,10. क्लिअर आहे, ही काय झाली माझी रिलेशन झालं. आता नेक्स्ट काय विचारलं मला विचारली त्यांनी डोमेन आणि रेंज. सो डोमेन काय, परत सेट ऑफ ऑल फर्स्ट एलिमेंट्स. सो काय काय फर्स्ट एलिमेंट्स, 1, 2, 3, 4, 5 आणि 0 पण आहे, सॉरी. ठीक आहे, आणि रेंज काय होणार आहे, रेंज होईल माझी सेट ऑफ ऑल सेकंड एलिमेंट्स. काय काय आहेत ते, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके मुलांनो, क्लिअर आहे. ठीक आहे, क्वेश्चन्स खरंच खूप सोपेच आहेत हो ना, याच टाईपचे क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. यापेक्षा वेगळं किंवा आउट ऑफ द बॉक्स जास्त काही येणार नाही. तुम्हाला फक्त ते रिलेशन डिवाइस करून समजून जे टर्म्स आहेत हो ना, किंवा ऑर्डर्ड पेअर्स आहेत ते फाइंड करायचे. ठीक आहे, आणि एवढं काम तर करता यायला पाहिजे आपल्याला. ओके, कूल. मूव्ह करत नेक्स्ट क्वेश्चन वरती हो ना, 3च प्रश्न उरले आहेत आपले. सो जाऊयात क्वेश्चन नंबर 7. काय म्हणतो क्वेश्चन नंबर 7, राईट द रिलेशन आर इज इक्वल टू एक्स कॉमा एक्स क्यूब वेअर एक्स इज अ प्राईम नंबर लेस देन 10 इन रॉस्टर फॉर्म. सोपं क्वेश्चन आहे. काय केलं तुम्हाला, सेट बिल्डर फॉर्म दिलेला आहे आपल्याला रिलेशनचा, तुम्हाला एक सेट बिल्डर फॉर्म दिलाय. काय दिलाय तो, की जो आर आहे तुमचा तो आहे एक्स कॉमा एक्स क्यूब वेर एक्स काय तुमचा प्राईम नंबर, आणि प्राईम नंबर कशापेक्षा छोटा आहे, लेस देन 10. आता लेस देन 10 प्राईम नंबर्स काय काय आहेत माझे, 2, 3, 5 आणि 7.
ओके, सो काय म्हणणार आहे आपण, 2चं क्यूब काय माझं 8, 3चं क्यूब 27, 5चं क्यूब 125, 7चं क्यूब 343. ओके, सो मला काय विचारले, मला त्यांनी म्हणालेत की याला डिनोट करा फक्त रॉस्टर फॉर्म मध्ये. तर सो पे करून देईल डिनोट. मी काय लिहिणार आहे, मला फक्त 2,8, 3,27, 5,125 आणि 7,343. बस एवढंच करायचं ना. हा होता माझा एक्स, हा होता माझा एक्स क्यूब, आणि जी माझी ऑर्डर पेड्स होती ती त्यांना पाहिजे होती एक्स एक्स क्यूब फॉर्मॅट मध्ये, राईट. सो हा झाला तुमचं सोल्युशन. क्लिअर आहे. काय उरलंय आता, बस 2 क्वेश्चन उरले तो ना, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 8 काय आहे, ए आणि बी दिलंय तुम्हाला, फाइंड द नंबर ऑफ रिलेशन्स. आणि क्वेश्चन नंबर 9 आहे, लेट आर बी द रिलेशन ऑन झेड डिफाइंड बाय आर. कंडिशन दिली आणि त्याचं डोमेन आणि रेंज सांगायचं. ठीक आहे, सो तुम्हाला मुलांना मी 2 मिनिटाचा टाइम देतोय, फटाफट क्वेश्चन नंबर 8 चा मला आन्सर सांगाल. ठीक आहे, याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण डिस्कस केला आहे, की काय येणार आहे तुम्हाला, मला फक्त आन्सर सांगायचं. ठीक आहे, 1 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, पटकन कमेंट सेक्शन मध्ये खाली मला कळवाल की राईट आन्सर काय आहे. ओके, चलो आय एम वेटिंग. सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला जर 2 सेट्स माहिती आहेत की त्यामध्ये केवढे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, सो त्यावरती बेस्ड तुम्ही सांगू शकता की त्या 2 सेट्सच्या व्हॅल्यूजच्या मध्ये आपल्याकडे किती रिलेशन्स असतील. ठीक आहे, फॉर्म्युला सांगितलाय तुम्हाला, एक प्रॅक्टिस क्वेश्चन पण करून दाखवलाय ह्याच सेशनच्या स्टार्टिंग मध्ये, यायला पाहिजे तुम्हाला. खूप सोपा क्वेश्चन आहे मुलांना. तुम्हाला लिस्ट करायला नाही लावलेत त्यांनी, फक्त सांगितलंय की जे नंबर ऑफ रिलेशन आहे ते सांगायचे. ठीक आहे, चला हे बघा, ए मध्ये काय सांगितलंय मला, ए मध्ये एलिमेंट्स आहेत माझ्याकडे एक्स वाय झेड. बी मध्ये एलिमेंट्स काय आहेत 1,2, आणि काय विचारलंय मला, नंबर ऑफ रिलेशन फ्रॉम ए टू बी. तर काय शिकलो आपण, आधी आपण लिहितो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहेत 3. नेक्स्ट काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी, ए किती आहेत 2, राईट. सो आपल्याला काय माहिती, मी फाइंड करतो ए क्रॉस बी, राईट. ए क्रॉस बी मध्ये माझे केवढे एलिमेंट्स येतील 3 इंटू 2 जे आहेत 6, राईट. सो जर माझं एन इंटू ए क्रॉस बी मध्ये जे माझे नंबर ऑफ एलिमेंट ते जर 6 आहेत, तर नंबर ऑफ सबसेट्स किती येणार आहेत माझे, नंबर ऑफ सबसेट्स ही माझी 2ची पावर 6, आणि मग नंबर ऑफ रिलेशन्स किती असतं माझं, नंबर ऑफ रिलेशन्स असतं माझं इक्वल टू द नंबर ऑफ सबसेट्स, बरोबर. आणि नंबर ऑफ सबसेट किती माझ्याकडे 2ची पावर 6. ओके, क्लिअर. सो याचसोबत क्वेश्चन नंबर 8 कम्प्लीट झाला आपला. आता क्वेश्चन नंबर 9, परत 1 मिनिटचा टाइम देतोय तुम्हाला, स्वतःहून सॉल्व्ह कराल, मला आन्सर सांगाल, आणि बस मग त्यानंतर आपण जो आपला आजचा सेशन आहे तो आपण इकडेच फिनिश करू, आणि बाकीचं आपण शिकूयात नेक्स्ट सेशन मध्ये. काय येणार आहे आन्सर डोमेन आणि रेंजचं, सांगा पटकन, आन्सर्स नाही आलेत अजून. ठीक आहे, डिस्कस करू. चला ओके, बघा क्वेश्चन काय, लेट आर बी द रिलेशन ऑन झेड. ठीक आहे, आर काय तुमचं रिलेशन आहे झेड वरती, सच दॅट आर आहे तुमचं ए कॉमा बी, आणि ए कॉमा बी काय तुमचं बिलॉंग करतात झेडला, आणि म्हणालेत की ए मायनस बी काय तुमचं इंटीजर आहे. ओके, तर डोमेन आणि रेंज सांगायची. आता हे बघा, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की जे डिफरन्स आहे तुमचं, राईट, कशात, डिफरन्स बिटवीन एनी 2 इंटीजर्स, हा काय असणार आहे, हा नेहमी असेल तुमचा इंटीजर, बरोबर. तर डोमेन काय होणार माझा या कंडिशन मध्ये, आरचा झेड होईल, आणि रेंज काय होणार आहे, रेंज पण माझा होईल झेड, बरोबर. कंडिशन काय दिली मला, ए आणि बी माझा बिलॉंग करतोय झेडला, तर मी झेड मधनं झेडचा कुठला तरी एलिमेंट काढला तर जो रिमाइंडर होणार तो पण माझा झेडलाच बिलॉंग करणार आहे. तर डोमेन काय झालं कम्प्लीट आर, रेंज काय झालं कम्प्लीट आर.
त्यांनी मला सांगितलं नाही ए आणि बी माझे सेम असू शकतात किंवा नसू शकतात, असले तरी ठीक आहे, नसले तरी ठीक आहे. ओके, क्लिअर आहे, शाबाश. तर मुलांना आज सोबत जी एक्सरसाइज 2.2 आहे आपली ती कम्प्लीट झालेली आहे. रिलेशन्स, क्रॉस कार्टेशियन प्रॉडक्ट्स हे दोन टॉपिक्स मेन जे आहेत आपले ते कम्प्लीट झालेत. नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूयात फंक्शन्स काय असतात, फंक्शन्सचे वेगवेगळे टाइप्स काय असतात, होणं त्याची डेफिनिशन, आयडेंटिटी, कॉन्स्टंट फंक्शन्स, पॉलिनॉमियल फंक्शन वगैरे 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 सगळे. मग त्यानंतर जी आपली एक्सरसाइज आहे 2.3 आपण ती सॉल्व्ह करणार आहोत. होपफुली ती आपली नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर होऊन जाईल. आणि फायनली जी आपली मिसलेनियस एक्सरसाइज आहे आपण हो ना, भरपूर किती 12 प्रश्न आहेत. तर हे जे 12 क्वेश्चन आहेत हे आपण ट्राय करूयात अजून एका सेशन मध्ये कम्प्लीट करण्यात. ओके, तर हा चॅप्टर आपला मॅक्सिमम 3 सेशन्स मध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि मग त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे तो सुरू करूया. ओके, सो आजचं सेशन बस इकडेच एंड करूयात आपण आणि भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये जो असेल आपला रिलेशन्स आणि फंक्शन्स वरचा नंबर 3. सो दॅट्स इट. हो ना, क्वेश्चन प्रॅक्टिस, डोमेन, कोडोमेन, रेंज ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असू द्या तुमच्या डोक्यात आणि दॅट्स इट. विल एंड द सेशन. इकडे सेशन थांबूयात. मी अपेक्षा करतो की जे काही शिकवले, जे काही आपण डिस्कस केले ते सगळं तुम्हाला कळलंय. ओके, थँक्यू सो मच मुलांना सेशन जॉईन केल्याबद्दल. बाय.